तर खरं तर आज आपण सोलापूर दौऱ्याच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर त्यात मात्र नुकसानग्रस्त भागाला पाहणी करत आहात. काय एकंदरीत आपलं पाहणी आहे आणि काय सांगता? मला ज्यावेळेला ही माहिती कळाली की परवाला अतिवृष्टी किंवा अवकाळी म्हणून वारं ज्या पद्धतीने वाहिलं त्यामध्ये इथल्या बागेचं मोठं नुकसान झालं आणि फळपिकाचंही मोठं नुकसान झालं. त्यामुळे मी म्हटलं जरा आपण इथे शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे. झालेल्या नुकसानाच्या बद्दल शासकीय यंत्रणा जागृत करून पंचनामे करणं, शासनाच्या निर्णयाप्रमाणे आमच्या बागायतदाराला शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत मिळणं आणि त्याचं झालेलं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सरकार दरबारी या सगळ्यातली माहिती सुद्धा देणं आणि शासन निर्णयामध्ये अजून काय मदत करता येऊ शकेल या सगळ्यासाठी मी स्वतः या बागेत आलो. आमचे 66 शेतकरी त्यांना भेटलोय आणि त्याचा बेदाणा जिथे सुकवला जातो त्या ठिकाणी सुद्धा मी भेट दिली आहे आणि कृषी मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना याबद्दल मी अवगत करेन. खरं तर अवकाळी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील मोठा फटका बसतोय. या अनुषंगाने मदतीसाठी काय साधारणपणे प्रयत्न असणार आहे? मला आता प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं 400च्या वर शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि हा अवकाळी आणि वादळी वाराच होता असं म्हणता येईल. कारण 30-40 मिनिटांमध्ये पूर्ण शेत झोपलंय, बाग झोपली आहे आणि त्या ठिकाणी असलेला पूर्ण माल जे आहे फळपीक आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि आपण बघितलं तर लक्षात असेल की एका विशिष्ट भागातच ते झालेलं आहे आणि त्यामुळे निसर्गाच्या या पद्धतीच्या एका अर्थाने झालेल्या नुकसानाबद्दल शासनाला विचार करावाच लागेल. शासन विचारही करेल आणि त्यामुळे जे की 400च्या वर शेतकरी सुद्धा असे आहेत त्याबद्दल आणि बागायतदारांचे फळबागा जे आहेत त्याबद्दल शासनाने निर्णय करावा आणि जास्तीत जास्त जी मदत आहे ती करावी अशीच भूमिका आमची राहील. सर, हा भाग जो आहे उत्तर सोलापूर तालुक्यात एकदम कडेचा भाग आहे, म्हणजे एकदम शेवटच्या टोकाला असलेला आणि एकदम ड्राय एरिया, म्हणजे तो पाण्याचा कुठल्याही प्रकारचा सोर्स उपलब्ध नाही. अशाही परिस्थितीत लोकांनी काबाड कष्ट करून बागा किंवा इतर फळपिकं आहेत ती जगवलेली आहेत. कांद्याचा मोठा बेल्ट म्हणून हा भाग गणला जातो. कांद्याची तर दराची परिस्थिती यंदाच्या वर्षी अतिशय खराब आहे. त्यामुळं आपण शासनाचे एक प्रमुख घटक आहात. शासनाच्या धोरणामध्ये काही बदल करून शेतकऱ्यांना एक स्थायी भाव मिळावा यासाठी आपण काय कार्यवाही करू शकाल? मला असं वाटतं की संबंधित विभागाशी मी नक्की बोलेन आणि हे तर खरंच आहे, झालेलं नुकसान हे खूप मोठं आहे. आताची परिस्थिती ज्या पद्धतीने प्रतिकूल परिस्थिती जगात सुद्धा आपण पाहतो त्या सगळ्यामध्ये आपल्या शेतकऱ्याच्या अशा निसर्गाच्या एका अर्थाने मी असं म्हणेन निसर्गाचा जो लहरीपणा आहे किंवा त्याच्यातनं आलेलं जे नुकसान आहे यात अजूनही शेतकरी आमचा प्रचंड मेहनत करून जे काम करतोय. जसं तुम्ही म्हणालात की या ठिकाणी पाण्याच्या किंवा सिंचनाच्या दुर्भिक्षाचा विषय असताना सुद्धा ज्या पद्धतीने हे फळबाग उभी केली आहे तर जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याबद्दलच मी कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी बोललो. सर, खरात प्रकरणामध्ये चाकणकरांनी आता राजीनामा दिलेला आहे. काय एकूणच आपल्या पक्षाची भूमिका? पोलीस आपलं काम करत आहेत, योग्य काम करत आहेत, पोलिसांना आपलं काम करत आहे. साहेब, दुसरीकडे साताऱ्यात काल राजकीय नाट्य पाहायला मिळालं की शंभूराज देसाई यांच्या हाताला मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आणि भाजपने पोलिसांना हाताशी धरून ही मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलेला गंभीर आरोप आहे. मी कोर्टात जाईन असं सुद्धा शंभूराज देसाईंनी म्हटलं. मला याची पूर्ण माहिती नाही, माहिती घेऊन मी बोलेन. एखाद्या मंत्र्यावरती पोलिसांकडून मारहाण होते असा त्यांचा आरोप आहे. पालकमंत्री असताना देखील त्यांना त्या शहरात मारहाण झालेली. मला याची खरंच पूर्ण माहिती नाही आहे आणि जे काय त्याच्यावरचा निर्णय मुख्यमंत्री महोदय मंत्र्यांशी बोलून करतील. नाशिकमध्ये आणखी एक भोंदूबाबा जो आहे तो त्याचे एक प्रकरण समोर आलेलं आहे. त्याच्यावर तर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे, मात्र कारवाई अद्याप झालेली नाही आहे. तर अशा संदर्भात काही कारवाई शासनाकडून होईल का? मला वाटतं पोलिसांना त्या पद्धतीची माहिती मिळाली असेल, नसेल तर पोलीस घेतील आणि अशा कुठलेही गुन्हेगारी स्वरूपाची प्रकरणं कुठल्याही बाबाची असो पोलीस आपलं कारवाई करतील. पोलिसांना तसे निर्देश दिसत आहेत आणि पोलीस कारवाई करतायत. रुपाली चाकणकरांचा जो राजीनामा आहे त्या राजीनाम्याबाबतीत आपण समाधानकारक आहात का? मला वाटतं पोलिसांना आपलं काम करू द्या आणि रुपाली त्यांना जी भूमिका मांडायची ती रुपाली त्यांनी मांडली. मात्र महिला आयोगाच्या अध्यक्षावर अशा पद्धतीचे आरोप होतात आणि त्यांच्या व्हिडिओ क्लिप्स पाद्यपूजन करतानाच्या ह्या सगळ्या गोष्टी पुढे येत असताना तरी सुद्धा तुम्ही म्हणता पोलीस काम शेतकऱ्यांना भेटायला आलोय. आपण त्यांची व्यथा आहे
ती आपण ऐकू. बाकी पोलीस त्या प्रकरणात काम करतायत, योग्य करतायत, अजून योग्य पद्धतीने करतील. मी या ठिकाणी पाहणी करायला आलो जी फळबागाची आहे, पिकाची आहे, शेतकऱ्याची आहे, बागायतदाराची आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर मी आज चर्चा करतो.